ई पीक पाहणीची अट शिथिल करून सरसकट शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य द्यावे, ॲडव्होकेट आशिष देशमुख यांची मागणी। ई पीक पाहणीची अट शिथिल करून सरसकट शेतकऱ्यांना अर्थसहाय्याचा लाभ देण्यात यावा अशा मागणीच्या आशयाचे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या शरदचंद्र पवार गटाच्या वतीने पक्षाच्या वतीने उपविभागीय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी आशिष बिजवल यांना पक्षाच्या असंख्य कार्यकर्त्यांसह पीक पाहणीची अट शिथिल करून सर्व शेतकऱ्यांना सरसकट आर्थिक सहाय्य मंजूर करून लाभार्थ्याच्या यादीत वंचित शेतकऱ्यांची नावे समाविष्ट करण्यात यावी अशा आशयाचे निवेदन ॲडव्होकेट आशिष देशमुख यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी दिले। पीक विमा भरलेला असताना सुद्धा केवळ ई पीक यावर नोंद न केल्यामुळे असंख्य शेतकरी कृषी विभागाच्या अर्थसहाय्यातून 80% शेतकरी शासनाच्या अर्थसहाय्यापासून वंचित राहू नये याची दखल शासनाने घ्यावी असे उद्गार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या लीगल सेलचे प्रदेशाध्यक्ष ॲडव्होकेट आशिष देशमुख यांनी काढले। यावेळी नोंद नसलेल्या असंख्य शेतकऱ्यांची अर्थसहाय्याच्या यादीमध्ये पीक विमा भरलेला असताना सुद्धा कृषी विभागाला प्राप्त झालेल्या यादीमध्ये असंख्य शेतकऱ्यांची नावे नसल्यामुळे साधारणतः ज्यांनी विमा फॉर्म भरला त्यांना ई पीक पाहणीची अट शिथिल करून पीक विमा भरलेल्या सर्व शेतकऱ्यांना आर्थिक यादीत समाविष्ट करण्यात यावे अशी मागणी यावेळी राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष माधवराव वैद्य यांनी हंगाम 2023 मध्ये कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची पीक विमा भरलेला हेक्टरी 5 ते 6 हजार रुपयाचे अर्थसहाय्य शासनाकडून दिले जाणार आहे। ही मर्यादा 2 हेक्टर पर्यंत असून ज्या शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी यावर आपली नोंद केली अशांना या लाभाचा फायदा मिळणार आहे। मात्र ज्या शेतकऱ्यांनी विमा भरला परंतु आपला नोंद केली नाही असे शेतकरी या लाभापासून वंचित राहणार आहे। अशा सर्व शेतकऱ्यांना शासनाने वंचित ठेवू नये असे स्पष्टपणे सांगितले। यावेळी निवेदन देताना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे साहेबराव ठेंगे, नाना जळगावकर, माधवराव वैद्य, प्राध्यापक सुरेश धनवे, संजय पाटील कानेकर, शेख सलीम शेख करीम, साकिब शाह, सय्यद नवाज अली, धनंजय सक्तेपार जैन, कल्याणी शिंदे, सिद्दीक भाई लोहार, नरेंद्र खंदारे, दीपक अवचार, उत्तमराव मस्के, सनी संजय देशमुख, शेख शब्बीर, प्रमोद सरगल, ज्ञानेश्वर वाड, भीमराव मुनेश्वर, निलेश सरगल, तेजस मुकेश, प्रशांत नरवाडे, शेख नादर, शेख इर्शाद, डॉक्टर सईद शेख बिलाल हे प्रामुख्याने हजर होते। खरीप हंगाम 2023च्या संदर्भामध्ये महाराष्ट्र शासनाने ई पीक पाहणी ॲपच्या द्वारे नोंदणी करण्यासंदर्भामध्ये शेतकऱ्यांना ज्यावेळेस आव्हान केलेलं होतं त्या आव्हानाला अनुसरून अनेक गरीब शेतकरी जे आहे ज्यांची इच्छा जरी होती परंतु त्यांच्याकडे त्या प्रकारचं मोबाईल ॲप डाउनलोड करण्यासारखा मोबाईल त्यांच्याकडे नव्हता किंवा ते जे तंत्रज्ञान जे पाहिजे होतं ते त्यांच्याकडे उपलब्ध नसल्यामुळे जवळपास 80% शेतकरी या जो लाभ मिळणार आहे हेक्टरी 5,000 रुपयाचा या लाभापासून वंचित राहिलेले आहेत। अशा ज्या शेतकऱ्यांनी नोंदणी केलेली नाही ई ॲपद्वारे या शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये मागणी करण्याकरता त्यांना सरसकट 5,000 रुपये हेक्टरी मिळावे याकरता म्हणून आम्ही आज उपविभागीय अधिकारी पुसद आदरणीय आशिष बिजवल साहेब यांना आम्ही आज निवेदन दिलेलं आहे। आज त्यांच्याकडे निवेदन देत असताना आम्ही मागणी केली की सरकारकडे आपण या गोष्टीचा पाठपुरावा करावा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या पक्षाच्या वतीने तमाम शेतकऱ्यांवर झालेला जो अन्याय आहे 80% शेतकरी आज या लाभापासून वंचित आहेत त्यांना याचा लाभ मिळावा अशा पद्धतीची मागणी आम्ही केली।